शशिकांत शिंदे सर, बिबट्या नागपूरमध्ये घुसलेला आहे. एकीकडे कार्यकर्ते काही मंत्र्यांबरोबर आणि याच्यामध्ये अधिवेशनाच्या काळात घुसत आहेत. दोन्हीवर प्रतिबंध कसा लावायचा? कसं आहे, बिबट्याची घुसखोरीला आता त्यांनी सांगितलं की नसबंदी आहे. बिबट्याच्या याला बोलले की आता आम्ही कोंबड्या बकऱ्या बिकऱ्या त्याला खाद्य तिथं सोडणार आहोत. माझ्या माहितीमध्ये आता सभागृहामध्ये येताना आता तशा प्रकारचा कायदा सरकारकडून आम्ही माहिती घेतो की तसा तुम्ही आता बिबट्यांना बंधन घालण्यासाठी कायदा करणार आहात, तसा काय कायदा करायचा प्रयत्न करणार का आम्ही विचारणार आहोत. आणि जे कार्यकर्ते येत आहेत मंत्र्यांबरोबर, खासदारांबरोबर, आमदारांबरोबर, चुकीचं आहे. ज्यावेळेला सभागृहाचे नेते जे विधानसभेचे विधान परिषदेचे सभापती अध्यक्ष निर्णय घेतात त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. मागच्या वेळेला अशीच घटना घडलेली होती, त्याला बंधन घालण्यासाठी प्रयत्न होत असेल आणि त्याची जर उल्लंघन सत्तारूढ पक्षाच्या मंत्री आमदारांकडून होत आहे तर मला वाटतं दुर्दैवाचं आहे. मागच्या अधिवेशनामध्ये पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या मारामारीचा जो सगळा सीन झाला होता कार्यकर्त्यांमधला, त्याचा अहवाल आज पटलावर येणार आहे. तो अहवाल काय तो बघतो. त्यात अहवालामध्ये इम्पार्शिबल असं आमची अपेक्षा आहे. ती जर आला नाही तर त्याच्यावर आम्ही आवाज उठवणार. धनंजय मुंडेंना त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील करतायत. कसं बघता याच्याकडे? नाही, त्यांनी मागणी केलेली आहे. त्या मागणीच्या संदर्भातून निर्णय त्यांच्या पक्षाने किंवा सरकारमधल्या प्रतिनिधींनी घ्यायचा आहे. त्यांनी मागणी केलेली आहे. त्या मागणीच्या संदर्भातून आता निर्णय त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी घेतल्यानंतर ते काय घेतात त्याच्यावर मग बघू. विरोधी पक्ष आधी खूप आक्रमक होता. हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही हे मुद्दे मांडू, ना शेतकऱ्यांच्या बाजूंचे जोरदार मुद्दे मांडले जात आहेत आणि ना पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये, त्या जमीन घोटाळ्याच्या बाबतीमध्ये कोणी बोलताना दिसतंय. काल तर अधिवेशन सुरू झालेलं आहे. तरी कालच्या अधिवेशन नाही, 2 दिवस कुठे, 1 दिवसात दुखवटा असतो. कालच्या अधिवेशनामध्ये आम्ही महत्त्वाच्या विषयावर आवाज उठवलेला आहे. आता 4 दिवसाच्या अधिवेशनात कुठले कुठले विषय घ्यायचे म्हणून आम्ही म्हणत होतो 2 आठवड्याचं अधिवेशन जरी केलं असतं तर आम्हाला बोलता आलं असतं. आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, त्याच्यावर आम्ही चर्चा करणार आहे. वेळ जाणार ना. आता शेतकऱ्यांचा प्रश्न काय का अर्ध्या दिवसात होणार नाही, तो 1 दिवसात होणार. उद्या त्याचं उत्तर येणार. परत विरोधी पक्षाचा आमचे प्रस्ताव आहे. मग ही चर्चा सभागृहात येईल अशी माझी निश्चितपणाने खात्री आहे. धन्यवाद शशिकांत शिंदे. आपण बघतोय की शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, आणि त्यांनी सगळ्या मुद्द्यांना, आणि एक मुद्दा मात्र अतिशय बरोबर आहे की विरोधक ज्या पद्धतीने आक्रमक व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आक्रमक होताना दिसत नाही आहे. पण अधिवेशनाचा कालावधी जो आहे तो कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने आम्ही मांडतो आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे. पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र.